आणि ते ह्याचं सांगितलं काय ढोलताशा पथकचं? आपलं नेहमीच ढोलताशा पथक आहे. नाद गोळा. आणि प्रसादाचं पण सांगितलंय. बायका तयार करतायत प्रसाद. हां बरं ऐक ना, सुकामेवा, मोतीचूरचे लाडू, बत्ताशे, गुलाल, चुरमुरे सगळं रेडी आहे. शाबास शाबास बरं आहे. ढाकला सरकार ते गाड्याच्या सजावटीचं मी बघतो बरं का. हां बघ बघ, एकटा करू नकोस. ओंक्या तू अजून एक दोन पोरं हाताशी घे आणि ह्याला मदत करा म्हणजे पटापटा होईल. हो चालतं. करतो आम्ही याची मदत. आणि एक काम करा, ते आता पावसा पाण्याचे दिवस आहेत, गणपतीच्या मूर्ती भिजतील, त्यामुळे वरनं ताडपत्रीची वगैरे जरा व्यवस्था करा, शेफ्टीची सगळी. आणि दोन्ही गणपती एकत्र जाणार आहेत, घरातला बी कारखान्यातला बी, त्यामुळे कारखान्यातल्या सगळ्या महिला कामगार वगैरे संघ असणार. गर्दीत धक्काबुक्की वगैरे असले प्रकार व्हायला नको. ओंक्या शेफ्टीची काळजी घ्या बायकांच्या. होय, सगळी व्यवस्था केली आहे मी. हां, तू काळजी करू नको. मिरवणूक एकदम शांततेतच पार पडेल. विघ्नहर्त्याच्या या मिरवणुकीत काहीच विघ्न येणार नाही. तू आहेस म्हणल्यावर काय तशी काळजी करायचं कारण नाही. पण तरी आणि ते निर्माल्य फुलं बिलं सगळं इकडे तिकडे टाकू नका म्हणावं. काय कारखान्यात एक आपण ते हे ठेवूया, काय म्हणतात त्याला, ते निर्माल्य कलश ते ठेवूया आणि त्याच्यातच ते अर्पण करायला सांग. सगळ्यांनी स्ट्रिक्टली वॉर्निंग दे तू. वा, बेस्ट आयडिया. आजच आणतो मी निर्माल्य कलश. करा तेवढं. मी पळतो जरा. हां घरी जातो, आरतीची तयारी करायची, तिकडे पण पाहुणे बिवणे येणार आहेत. तुम्ही पटापटापटा हात हलवा, कामं पटापटा वरका लय वेळ राहिलेला नाही. काय रमेशराव? ए इथं काय तोंड पाहतो रे, जा कापड घेऊन ये, जा पण जा. बरं बरं जातो जातो. हॅलो. हां ते गाड्याचं झालं का तयार? हां लवकर तयार कर आणि मी जेव्हा सांगेल ना तेव्हा डायरेक्ट फॅक्टरीवर पाठवून द्यायचं. आलं लक्षात? आता मिरवणुकीत येणार खरी माझ्या दाताडा 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 दाताडा. कसली मजा येणार आहे रे? एवढं काय झालं होतच काय? माझा आवाज ओळखत नाही वय? घाबरलो नाही. तुम्ही एकदम असे अचानक बोललात ना म्हणून जरासं ते चोराच्या मनात चांदणे असतं जो थोडं. चालतंय. मला सांग आता काय प्लॅन काय तुझा? म्हणजे सांगून टाक पटकन, इथं दुसरं कोण नाही ऐकायला. सांग काय प्लॅन आहे? माझा प्लॅन तुम्हाला सांगू? हा. आणि प्लॅन जर का विस्कटला तर तुम्ही माझ्यावरच ओरडाल परत. नाही एक काम करा, तुम्ही डायरेक्ट मिरवणुकीतच या आणि बघा मजा काय होतं मिरवणुकीत. धतड 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 धतड. ए आणलं कापड? काय मोठ्या मास्तरीन बाई आमच्यावर नाराज आहे जणू. विसरलायच घ्या आम्हासनी. निदान लिखेल तर भेटायला यायचं. लई दिवस झालं फिरकला नाही इकडे. हो नाही अधिपती, असं नाहीये. म्हणजे आम्ही दोघंच असलो तरी कामं पुष्कळ असतात ना. हा ते आहे म्हणा. काय मग इराताई कसा चाललाय संसार? चाललाय, मस्त चाललाय. काय ग इरा? नाही म्हणजे एवढ्या घाई गडबडीत लगीन केलंस, आम्हाला कुणाला बी बोलविलं नाहीस. बरं आमचं सोड, सख्या बहिणीला बी नाही बोलविलंस का लग्नाला? नाही म्हणजे घाईत लगीन केलं. काही गडबड तर नव्हती ना व? नाही नाही म्हणजे मला असं म्हणायचं होतं का घरच्यासनी काय घाई होती का काय म्हणून लवकर लगीन केलं का काय, म्हणजे कुणाला बोलवलं नाही ना व म्हणून विचारलं. हा नाही नाही, तसं काही नव्हतं. ऍक्च्युली अचानकच ठरलं आणि मुहूर्त होता ना, त्यामुळे बोलावता नाही आलं. सॉरी. अच्छा अच्छा बर. अहो असू दे इराताई, त्याच्यात काय एवढं. लगीन झालं ना व चांगलं, दोघे जण सुखात राहायचा का नाही, आनंदात राहायचा का नाही, ते महत्वाचं. नाहीतर कशाला लगीन करतोय माणूस, ह्याच गोष्टीसाठी करतोय. ते जी गोष्ट होती ती लय महत्वाची. काय तुम्ही मनावर घेऊ नका. जा. बरोबर आहे तुमचं. बरं चला निघू का मी? नाही नाही, असं कसं? जेवल्याशिवाय कशा जाणार तुम्ही? असं नाही, जेवून जा. अहो नाही नाही, जेवण नाही. नाही म्हणजे हे घरी एकटेच आहेत ना म्हणून. हां मी त्यांच्यासाठी डबा देते ना. अहो नाही. अगं अगं आई, आपण त्या म्हणतायत तर जेवूयात ना, डबा देतील त्या.
म्हणजे खरंच ओटी भरली असती फक्त तरी चाललं असतं ना, दागिने वगैरे कशासाठी? अगं आई राहू दे ना, म्हणजे रीत असेल त्यांची, किती छान रीत आहे. हं? अहो नाही मास्तरीन बाई, असू दे. इराताईंचं जर रिस्तर लगीन झालं असतं तर हे सगळे लग्नात केलेच असतील, पण ते काय सगळं गडबडीत झाल्यामुळे लग्नात काय करता आलं नाही. त्यामुळे आता असू दे. आमच्या आईसाहेब असते तरी आता त्यांनी हेच केलं असतं. जे काय होते ते चांगलं आहे. सूर्यवंशी घराण्याला शोभेल असंच चांगलं असू दे. इराताई मस्त आहे हे सगळं. बरं आता एकदा तुम्ही या ना घरी आमच्या. हो हो नक्की येऊ आम्ही. तुमच्या लेकीला सांगा आम्हाला घेऊन यायला. सांगायचंय का त्यात आई, आपण कधी जाऊ शकतो. बरं येतो आम्ही आता. हां आई आणि घरी गेला फोन करा, बाबा कसे जरा सांग मला. हो हो मी करते ना फोन. हां निखिल काय आल्यापासून काय बोलला नाही, गप आहे. तसं नाही, म्हणजे हे सगळं बायकांचं चाललं होतं, म्हटलं मी काय बोलणार मध्ये. चल हां येतो. चला. या. अधिपती थँक्स. आज मी इथे जे काही केलं तू मला अडवलं नाहीस, काही बोलला नाहीस. मला जे करायचं होतं ते करू दिलंस. म्हणजे मी करत असलेली कुठली तरी गोष्ट आज तुला आवडली. आमच्या आईसाहेब जे करतील जसं करतील तेच जर तुम्ही केलं तर